वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. कागदावर असा एखादा आकडा लिहिण्याची कल्पना करा, ज्यामध्ये किती शून्य आहेत हे मोजताना आपली अक्षरशः दमछाक होईल. 6.74 लाख कोटी रुपये. बापरे, हा आकडा खरंच प्रचंड आहे. हो ना. आणि हा कोणत्याही देशाचा अर्थसंकल्प नाहीये बरं का. हा आकडा आहे 361 म्हणजेच 361 WAM लिमिटेड या एकाच कंपनीने व्यवस्थापित केलेल्या पैशांचा. हो, आर्थिक भाषेत यालाच आपण ॲसेट अंडर मॅनेजमेंट किंवा AUM म्हणतो. अगदी बरोबर. तर आजच्या या सखोल चर्चेत आपण याच 361 कंपनीच्या Q4 FY26 च्या आर्थिक निकालांची चिरफाड करणार आहोत. म्हणजे एवढी प्रचंड संपत्ती नेमकी कशी हाताळली जाते हे आज आपल्याला समजून घ्यायचंय. नक्कीच, कारण एवढ्या मोठ्या रकमेचं व्यवस्थापन करणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. ती अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया असते. आणि तुम्हाला सांगते, या ताज्या अहवालात केवळ हा अवाढव्य आकडाच लक्ष वेधून घेत नाहीये. अच्छा, मग अजून काय आहे त्यात? त्यात एक फारच रंजक विरोधाभास दडलेला आहे. म्हणजे एका बाजूला आपल्याला कंपनीची वार्षिक स्तरावर झालेली भक्कम वाढ दिसते, पण दुसऱ्या बाजूला ह्याच तिमाहीत आकडेवारी अचानक घसरलेली पाहायला मिळते. म्हणजे एकाच वेळी गाडी सुसाट धावत असल्यासारखं वाटतंय आणि त्याच वेळी तिला अचानक ब्रेक लागल्यासारखं चित्र आहे. तर अगदी तसंच. वार्षिक वाढीचे कल पाहिले ना, तर प्रत्येक महत्वाच्या मानकात कंपनीने डबल डिजिट म्हणजे 2 आकडी झेप घेतलेली दिसते. महसूल असो वा निव्वळ नफा, सगळीकडे मोठी वाढ आहे. हो, विशेषतः त्यांचा EBITDA म्हणजे व्याज आणि कर वजा करण्यापूर्वीचा जो नफा असतो ना, तो जवळपास 45% उसळलाय. 45%? बापरे. आणि मला वाटतं नफ्याचं मार्जिन आणि अर्निंग्स पर शेअर म्हणजे एका शेअर मागे होणारी कमाई यातही बऱ्यापैकी समाधानकारक वाढ आहे. बरोबर. ही वार्षिक आकडेवारी म्हणजे YOY बघणं हे एखाद्या व्यक्तीने वर्षभरानंतर स्वतःचं वजन तपासण्यासारखं आहे. म्हणजे तिथे दिसतं की वर्षभरात तब्येत चांगलीच सुधारली आहे. हो, पण बघा, जेव्हा आपण तिमाही आकडेवारी म्हणजे QOQ पाहतो, तेव्हा चित्र एकदम बदलतं. म्हणजे हे जणू सणासुदीच्या, उदाहरणार्थ दिवाळीच्या, लगेच दुसऱ्या दिवशी वजन तपासल्यासारखं आहे का? हो ना. तिथे तुम्हाला अचानक चढ उतार दिसतात. कारण डिसेंबरच्या तिमाहीच्या तुलनेत या नव्या तिमाहीत कंपनीचा महसूल आणि नफा या दोन्हीमध्ये घसरण झाली आहे. म्हणजे महसूल 1181 कोटींवरून खाली 1115 कोटींवर आलाय आणि नफाही 327 वरून 289 कोटींवर घसरलाय. पण अशा विरोधाभास का बरं? काय आहे ना, हा विरोधाभास प्रामुख्याने संपत्ती व्यवस्थापन क्षेत्राच्या स्वरूपामुळे निर्माण होतो. हा व्यवसाय बऱ्याच अंशी शेअर बाजाराच्या लहरीवर आणि ग्राहकांच्या मानसिकतेवर अवलंबून असतो. अच्छा, म्हणजे बाजाराचा मूड जसा तसा यांचा व्यवसाय. अगदी बरोबर. एखाद्या तिमाहीत बाजारात जर जास्त मार्केट व्हॉलॅटिलिटी किंवा अस्थिरता असेल किंवा निवडणुका, जागतिक घडामोडींसारखे काही हंगामी परिणाम असतील, तर लोक नवीन गुंतवणूक करायला थोडे कचरतात. बरोबर. हो, ते वेट अँड वॉचच्या भूमिकेत जातात. आणि साहजिकच याचा परिणाम थेट कंपनीच्या त्या ठराविक काळातील उत्पन्नावर होतो. म्हणजे वार्षिक प्रगतीची गाडी जरी वेगात धावत असली तरी या एका तिमाहीत रस्त्यावरील खड्ड्यांमुळे तिला थोडा वेग कमी करावा लागला. पण इथे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपण केवळ या एका खड्ड्यावरून संपूर्ण प्रवासाचं मूल्यमापन करू शकत नाही. तेही खरंय. जर आपण संपूर्ण आर्थिक वर्षाच्या चित्राकडे पाहिलं, म्हणजे FY26च्या, तर कंपनीचा एकूण महसूल आणि एकूण नफा यात साधारण 20% आसपास भक्कम वाढ झालीय. नक्कीच. तिमाहीत थोडी तात्पुरती अस्थिरता असली तरी तो 6.74 लाख कोटींचा अवाढ्य AUMचा पाया हा खूप स्थिर असल्याचंच हे दर्शवतं. बरोबर. पण मग हा एवढा मोठा पाया नक्की कसा तयार झाला हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या व्यवसायाच्या मुख्य इंजिनकडे पाहावं लागेल, असं मला वाटतं. हो, आणि अहवालानुसार या इंजिनचे 3 मुख्य भाग आहेत. कोणते 3 भाग? पहिला आणि सर्वात मोठा विभाग आहे वेल्थ मॅनेजमेंट किंवा संपत्ती व्यवस्थापन, दुसरा आहे ॲसेट मॅनेजमेंट आणि तिसरा आहे कॅपिटल मार्केट्स. अच्छा.
आणि तुम्हाला सांगते, या तिन्ही विभागांचं जाळं इतकं घट्ट विणलेलं आहे की एकदा का एखादा ग्राहक या इकोसिस्टममध्ये आला की त्याला आपल्या आर्थिक गरजांसाठी इतरत्र कुठेही जाण्याची गरजच भासत नाही. म्हणजे हे एका अतिश्रीमंतांसाठी बनवलेल्या सुपर मॉलसारखं वाटत आहे मला. बरोबर. अगदी परफेक्ट उदाहरण दिलं तुम्ही. पण या सुपर मॉलमध्ये पैशांचा प्रवाह नक्की कसा फिरतो? म्हणजे एका विभागातून दुसऱ्या विभागात हा अतिश्रीमंत ग्राहक कसा जातो? हे बघा, या सुपर मॉलमधील सिनर्जी किंवा ताळमेळ समजून घेण्यासाठी आपण एका उदाहरणाचा विचार करूया. नक्कीच. समजा एखादा तरुण तंत्रज्ञान उद्योजकाने आपली स्टार्टअप कंपनी नुकतीच विकली आणि त्याला काहीशे कोटी रुपये मिळाले. आता ही प्रचंड संपत्ती सुरक्षित ठेवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी तो कुठे जाईल? तो 36(1) वेल्थ मॅनेजमेंट विभागात येईल. कस्टमाइज्ड आर्थिक सल्ला मिळतो. मग तोच सल्ला देणारा वेल्थ मॅनेजर पुढे त्याला सुचवतो की तुमच्या संपत्तीतील काही रक्कम आपण एका प्रायव्हेट इक्विटी फंडात किंवा रिअल एस्टेटमध्ये गुंतवूया, जिथे परतावा जास्त असतो. अच्छा. आणि आता हा फंड कोण चालवतं? हाच तो ताळमेळ. तो फंड चालवतो 361 चा दुसरा विभाग, ॲसेट मॅनेजमेंट. अरे वा. म्हणजे पैसे त्यांच्याच एका खिशातून दुसऱ्या खिशात गेले. हो ना. आणि पुढे समजा काही वर्षांनी त्या उद्योजकाला वाटलं की त्याला अजून एक नवीन कंपनी सुरू करायची आहे आणि त्यासाठी त्याला शेअर बाजारातून भांडवल उभं करायचंय. म्हणजे त्याला नवा IPO आणायचा आहे, तर तो त्यांच्या तिसऱ्या विभागाकडे म्हणजेच कॅपिटल मार्केट्सकडे जाईल. अगदी बरोबर. ते त्याच्या नवीन कंपनीला भांडवल उभारून देतील. थोडक्यात सांगायचं तर त्या एका ग्राहकाच्या आर्थिक जीवनातील प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक मोठ्या व्यवहारावर 361 काही ना काही फी किंवा शुल्क कमावते. यालाच खऱ्या अर्थाने सिनर्जी म्हणतात. पण मगाशी आपण बाजारातील अस्थिरतेबद्दल बोललो होतो. जर समजा शेअर बाजार कोसळला तर या सुपर मॉलमधील ग्राहकांची गुंतवणूकही साहजिकच कमी होईल. हो, ती शक्यता असतेच. मग अशा वेळी वेल्थ मॅनेजमेंट विभागाचा जो ARR आहे, म्हणजे ॲन्युअल रेकरिंग रेव्हेन्यू, तो एक नांगरासारखं काम करत असावा. खरं तर तोच त्यांचा मुख्य आधार आहे. म्हणजे बाजारात कितीही मोठं वादळ आलं तरी त्यांनी व्यवस्थापित केलेल्या संपत्तीवर आकारलं जाणारं एक निश्चित शुल्क त्यांना दरवर्षी मिळतच राहणार. अगदी बरोबर ओळखलत तुम्ही. हा ARR या व्यवसायाचा खरा कणा आहे. हा महसूल बाजाराच्या रोजच्या चढ उतारांवर अजिबात अवलंबून नसतो, तर तो एक दीर्घकालीन करारासारखा असतो. अच्छा. आणि तो आकडा किती आहे सध्या? सध्या त्यांचा ARR तब्बल 2.16 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. 2 लाख कोटीहून जास्त? बापरे. हो. आणि यामुळे होतं काय, बाजारात मंदी आली तरी हे जे आवर्ती उत्पन्न किंवा रेकरिंग रेव्हेन्यू आहे ते कंपनीला एक प्रकारची मोठी आर्थिक सुरक्षा देतं, ज्यामुळे त्यांचा नफा अचानक शून्यावर येत नाही. हेच कारण आहे की वेल्थ मॅनेजमेंट हा त्यांचा सर्वात भक्कम विभाग मानला जातो आणि त्यात आपल्याला सातत्याने मोठी वाढ दिसते आहे. हो. आणि अस्थिर बाजारातही आपला व्यवसाय कसा रेझिलियंट किंवा लवचिक राहील हे या मॉडेलवरून उत्तमरित्या सिद्ध होतं. म्हणजे हा एक प्रकारे अतिश्रीमंतांसाठी चालणारा सबस्क्रिप्शन व्यवसायच आहे जणू. पण बघा, या त्यांच्या वाढीच्या रणनीतीमध्ये मला एक मोठा विरोधाभास जाणवतोय. कोणता विरोधाभास? म्हणजे एकीकडे 361 हे UBS सारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेसोबत भागीदारी करत आहे. आता UBS म्हणजे आपल्याला माहिती आहे, प्रायव्हेट जेटमधनं फिरणाऱ्या अतिश्रीमंतांची म्हणजे UHNI लोकांची खास बँक. हो, बरोबर. आणि त्याचवेळी दुसरीकडे ते ET मनीसारख्या सर्वसामान्यांच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपला विस्तार करत आहेत. म्हणजे एकीकडे अब्जाधीश आणि दुसरीकडे मोबाईल ॲपवर महिन्याला काही हजार रुपयांची म्युच्युअल फंडमध्ये SIP करणारे आपल्यासारखे सर्वसामान्य लोक. हे दोन पूर्णपणे वेगळे रस्ते नाहीयेत का? प्रथमदर्शनी हे दोन अगदी विरुद्ध दिशेचे प्रवास वाटतात, हे नक्की. पण जर आपण व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ही अत्यंत सुनियोजित अशी दुहेरी रणनीती आहे. अच्छा. ते कसं काय? UBS सोबतची जी भागीदारी आहे ना, ती त्यांच्या सध्याच्या कोर व्यवसायासाठी आहे. म्हणजे जे आजचे अतिश्रीमंत आहेत, ज्यांना जागतिक पातळीवरील गुंतवणूक, अत्यंत खाजगी आणि विशेष सेवा हव्या असतात, त्यांच्यासाठी. हां. आणि मग ET मनीचं काय? ET मनीचं जे अधिग्रहण आहे तो त्यांचा भविष्यातील मोठा डाव आहे. आपल्याला भारताच्या बदलत्या आर्थिक रचनेकडे पाहायला हवं. म्हणजे भारतात मध्यम वर्गातून उच्च मध्यम वर्गात आणि तिथून हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल किंवा HNI बनणाऱ्या लोकांची संख्या आता वेगाने वाढतीये, तेच ना? अगदी तेच. अच्छा. म्हणजे आज जो तरुण ET मनीवर म्युच्युअल फंड घेत आहे,
तो भविष्यात मोठा उद्योजक किंवा लक्षाधीश होईल या आशेवर ही गुंतवणूक आहे तर. हो, म्हणजे आपण स्वतः ज्या प्लॅटफॉर्मचा वापर करतो तिथेच ते आता पेरणी करत आहेत. हुशार आहेत. म्हणजे जर तो तरुण सुरुवातीपासूनच ET मनीद्वारे 361च्या इकोसिस्टमशी जोडलेला असेल तर जसजशी त्याची संपत्ती वाढत जाईल तसतसं त्याला ॲसेट मॅनेजमेंट आणि शेवटी वेल्थ मॅनेजमेंटच्या उच्च दर्जाच्या सेवा विकणं सोपं जातं. नक्कीच. भविष्यात जेव्हा हे लोक खऱ्या अर्थाने श्रीमंत होतील तेव्हा ते आधीच त्यांच्या जाळ्यात असतील. यालाच बिझनेसच्या भाषेत दीर्घकालीन फनेल तयार करणं म्हणतात. क्या बात आहे. हे खूपच भारी आहे. आणि एवढंच नाही, अहवालात ऑल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट्स किंवा पर्यायी गुंतवणुकीवर जसे की प्रायव्हेट इक्विटी आणि क्रेडिटवरही खूप भर दिल्याचं दिसतंय. हां, कारण अतिश्रीमंत ग्राहकांना नेहमीच बाजारापेक्षा जास्त परतावा हवा असतो आणि त्यांची जोखीम घेण्याची म्हणजे रिस्क घेण्याची क्षमताही साहजिकच जास्त असते. अगदी बरोबर. प्रायव्हेट इक्विटीमध्ये गुंतवणूक करणं म्हणजे शेअर बाजारात लिस्ट नसलेल्या पण वेगाने वाढणाऱ्या नवीन कंपन्यांमध्ये सुरुवातीलाच पैसा लावणं. यात परतावा खूप मोठा असू शकतो. आणि क्रेडिट म्हणजे मोठ्या कंपन्यांना किंवा प्रकल्पांना थेट कर्ज देणं, बरोबर? हो, आणि यातून येणारं व्याज खूप जास्त असतं. यात सर्व पर्यायी गुंतवणुकीच्या सुविधांमुळे 361ला इतर सामान्य बँका आणि संपत्ती व्यवस्थापकांपेक्षा एक वेगळेपण मिळतं. आता ही सगळं ऐकल्यावर एका तटस्थ विश्लेषकासारखे या निकालांमधील सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टींचे पारडं तोलण्याची वेळ आली आहे असं मला वाटतं. नक्कीच आपण दोन्ही बाजू बघायला हव्यात. जमेच्या बाजू तर अगदी स्पष्ट आहेत. महसूल आणि नफ्याच्या मार्जिन्समध्ये झालेली उत्तम वाढ, अवाढव्य AUM, ARRचं स्थिर उत्पन्नाचा मॉडेल आणि भारतातील वाढत्या श्रीमंतीचा मिळणारा थेट फायदा. पण पण काय? एका धोक्याच्या इशाऱ्याने माझं थोडं लक्ष वेधून घेतलंय. कोणता इशारा? कंपनीच्या खर्चात तब्बल 28% म्हणजे खूपच मोठी वार्षिक वाढ झाली आहे. यामुळे त्यांचा कॉस्ट टू इन्कम रेशिओ म्हणजे उत्पन्नाच्या तुलनेत खर्चाचं प्रमाण वाढलं आहे. हे निरीक्षण अगदी बरोबर आहे. म्हणजे बघा ना, एकीकडे तिमाही नफा घटत असताना खर्चात एवढी मोठी वाढ होणं म्हणजे हे एखाद्या शेतकऱ्याने आपली अर्धी बचत खर्चून एक नवीन आणि प्रचंड मोठा ट्रॅक्टर घेण्यासारखं नाही का? खूप छान उदाहरण दिलंत. म्हणजे आज त्याच्या बँक खात्यातील रक्कम कमी झाली आहे, पण त्याला वाटत असावं की उद्या यामुळे पीक दुप्पट येईल. हा ट्रॅक्टरचा दृष्टिकोन या परिस्थितीला एकदम अचूक लागू पडतो. कारण हा जो खर्च वाढलाय ना, तो केवळ दैनंदिन उधळपट्टीचा खर्च म्हणजेच ऑपरेशनल एक्सपेंडिचर नाहीये. मग तो काय आहे? ती भविष्यासाठी केलेली भांडवली गुंतवणूक किंवा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. आपण मगाशी ET मनीच्या अधिग्रहणाबद्दल बोललो. तसेच नवीन डिजिटल तंत्रज्ञान विकसित करणं, संपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील अत्यंत कुशल आणि अनुभवी लोकांना म्हणजे टॉप टॅलेंटला मोठ्या पगारावर कामावर ठेवणं आणि Tier 2 आणि Tier 3 शहरांमध्ये आपला विस्तार करणं, या सर्वांसाठी मोठी गुंतवणूक लागतेच. हो ना. सुरुवातीच्या काळात हा खर्च ताळेबंदावर किंवा बॅलन्स शीटवर थोडं ओझं वाटतो आणि त्यामुळेच तो कॉस्ट टू इन्कम रेशिओ वाढलेला दिसतो. पण मगाशी तुम्ही म्हणालात ना, तसा हा तोच ट्रॅक्टर आहे जो भविष्यात त्यांच्या वाढीचा वेग नक्कीच दुप्पट करेल. म्हणजे विश्लेषकांनी आणि शेअर बाजाराने या अहवालाकडे अल्पकालीन घसरण म्हणून न पाहता एक दीर्घकालीन संधी म्हणून पाहायला हवं का? हो, आणि म्हणूनच बहुतेक विश्लेषकांनी या निकालांना ॲव्हरेज ते स्ट्रॉंग असं रेटिंग दिलं आहे. पण शेअर बाजार तर नेहमी तात्काळ निकालांवर लगेच प्रतिक्रिया देतो ना? हो, देतो ना. त्यामुळेच अल्पावधीत या वाढलेल्या खर्चामुळे आणि तिमाही घसरणीमुळे शेअरची किंमत थोडी स्थिर किंवा अस्थिर म्हणजे न्यूट्रल टू स्लाइटली निगेटिव्ह राहू शकते. म्हणजे जे शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर्स आहेत त्यांनी थोडं सावध राहायला हवं. पण जर आपण 3 ते 5 वर्षांचा दृष्टिकोन ठेवला तर हा एक उत्तम कंपाऊंडिंग व्यवसाय आहे. भारतातील श्रीमंत लोकांची संख्या भविष्यात वाढतच जाणार आहे. आणि जोपर्यंत 361 त्यांचा ARR आणि तो आपण मगाशी बोललो तो ताळमेळ टिकून आहे, तोपर्यंत दीर्घकालीन परिणाम सकारात्मकच राहतील. अगदी बरोबर. बरं, या संपूर्ण सखोल चर्चेतून आपण 361च्या व्यवसायाचे खरोखर अनेक पदर उलगडले. त्यांचा तो 6.74 लाख कोटींचा प्रचंड आवाका, वेल्थ मॅनेजमेंटमधील स्थिर आवर्ती उत्पन्नाचा भक्कम नांगर आणि एकाच ग्राहकाला विविध सेवा पुरवणारं त्यांचं सुपरमॉल मॉडेल
हो, आणि आपण हेही पाहिलं की ई.टी. मनी आणि UBSच्या माध्यमातून ते आजचे अब्जाधीश आणि उद्याचे लक्षाधीश या दोघांनाही एकाच वेळी कसं सामावून घेत आहेत. नक्कीच. म्हणजे माझं असं मत आहे की ही कंपनी केवळ आजच्या बाजारातील संधींचा फायदा घेत नाहीये, तर भविष्यातील भारतीय संपत्तीच्या बदलत्या रचनेनुसार स्वतःला अतिशय हुशारीने बदलत आहे. खर्चातील वाढ आणि तिमाही घसरण हे या मोठ्या प्रवासातील केवळ तात्पुरते थांबे आहेत. पण श्रोते हो, या सर्व चर्चेतून विशेषतः आपण तंत्रज्ञानाचा वापराबाबत आणि ई.टी. मनीच्या धोरणाबद्दल जे बोललो, त्यावरून माझ्या मनात एक विचार मात्र सतत घोळत आहे. कोणता विचार? म्हणजे अहवालात भारतातील वाढती संपत्ती हा त्यांच्या वाढीचा मुख्य आधार मानला गेला आहे. पण जसजसे हे वेल्थ मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म्स अधिकाधिक डिजिटल होत आहेत आणि आपल्या मोबाईल ॲप्सद्वारे अगदी सहज उपलब्ध होत आहेत, तसतशी अतिश्रीमंतांसाठी असलेली ती खास एक्सक्लुझिव्ह गुंतवणूक पद्धत आणि आपल्यासारख्या सर्वसामान्यांची गुंतवणूक यातील सीमारेषा भविष्यात पुसट होईल का? हा खरंच खूप महत्वाचा मुद्दा आहे, कारण तंत्रज्ञान नेहमीच गोष्टींचं लोकशाहीकरण किंवा डेमोक्रेटायझेशन करतं. त्यामुळे ही शक्यता अजिबात नाकारता येत नाही. म्हणजे विचार करा ना, जे अद्ययावत आर्थिक तंत्र, प्रायव्हेट इक्विटीचे जे पर्याय आणि सल्ले आज फक्त कोट्याधीशांसाठी राखीव आहेत, तेच तंत्रज्ञान भविष्यात सर्वसामान्यांच्या खिशात, त्यांच्या मोबाईलवर अगदी सहज उपलब्ध असेल का? आणि जर तसं झालं तर संपत्ती व्यवस्थापनाची सध्याची व्याख्याच पूर्णपणे बदलून जाईल, नाही का? अगदी बरोबर. आणि याच एका मोठ्या विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासह आपण आजच्या या सखोल चर्चेची इथेच सांगता करूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक विश्लेषणासह. ऐकत रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.